नमस्कार, टी टाइम न्यूजमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। पुणेकरांसाठी विशेषतः पुण्यामधील ढोल ताशा पथकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य नसावेत असा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हे अंतरिम आदेश दिलेले आहेत। 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन असल्याने सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरती तातडीने सुनावणी घेत ढोल ताशा पथकांना मोठा दिलासा दिलाय। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंदार, खरं तर गणेशोत्सवाचा काळ सुरू होता, त्यानंतर आता गणेश विसर्जनाकडे वाटचाल सुरू झालेली असताना ढोल ताशा पथकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या सगळ्यांसमोर आलेला दिसतोय। काय आहे या निर्णयात? एका ढोल ताशा पथकामध्ये 30च ढोल आणि ताशा असावेत असा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेला होता आणि या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे पोलिसांसाठी बंधनकारक होतं। खरं तर या आधी देखील या निर्णयाची अंमलबजावणी गेली काही वर्ष होत होती, मात्र हरित लवादाने हा निर्णय पुढे कायम ठेवला होता। या विरोधामध्ये पुण्यातील एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गणेशोत्सव हा एक सांस्कृतिक सण आहे आणि त्यामुळे ढोल आणि ताशा किती असावेत एका पथकामध्ये यावरती बंधनं घालणं हे योग्य ठरणार नाही असा निर्णय दिला। अर्थातच हा निर्णय याचिकाकर्त्यांच्या बाजूने होता, त्यामुळे एका ढोल आणि ताशा पथकामध्ये किती ढोल आणि ताशा असावेत यावरती आता बंधन असणार नाही। राष्ट्रीय हरित लवादाने ही बंधनं घालताना ध्वनी प्रदूषणाचं कारण दिलेलं होतं। आता ध्वनी प्रदूषण आणि मिरवणुकीला, विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करणं किंवा या सगळ्या गोष्टी जुळवून आणणं हे पोलिसांसमोरचं एक आव्हान असणार आहे। नक्कीच, धन्यवाद मंदार आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पंतप्रधान मोदी हे गणपती दर्शनासाठी